आपल्या किचनमध्ये एक भन्नाट असा पदार्थ तयार होणार आहे। इंट्रोवरून तुमच्या तर लक्षात येतच असेल की याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचं काय काय आपण तयार केलेलं आहे आणि ते सगळं मिक्स करून एक छान चवीचा असा पदार्थ तयार होतोय आणि त्याचं नाव आहे डाळ पक्वान। अर्थातच हे जे डाळ पक्वान आहे ना, ती एक सिंधी नाश्त्याची रेसिपी आहे जी खूप मोठ्या प्रमाणात सिंधी लोक खातात आणि करतात सुद्धा। चला तर मग भन्नाट आणि खूपच जास्त इंटरेस्टेड अशा ह्या रेसिपीला सुरुवात करूयात। डाळ पक्वान करण्यासाठी आपल्याला मेनली 2 प्रकारच्या डाळी लागतात। तसं बघायला गेलं तर ओरिजिनल रेसिपी ही फक्त हरभऱ्याच्या डाळीपासून केली जाते, पण आता अलीकडे त्याच्यामध्ये मुगाची डाळ पण थोडीशी वापरली जाते कारण की त्याला एकजीवपणा यावा यासाठी। तर इथं ही हरभऱ्याची डाळ मी 2 तासांपूर्वी भिजत ठेवली होती। साधारण 1 वाटी ही हरभऱ्याची डाळ मी घेतली होती आणि आता ती फुगून एवढी झालेली आहे। आणि ही पाव वाटी मुगाची डाळ ही सुद्धा आपण भिजवून घेतलेली आहे। आता काय करूयात, आपल्याला या दोन्हीही डाळी अर्थातच स्वच्छ धुवून घ्यायच्यात। डायरेक्ट त्याच कुकरमध्ये मी ह्या काढून घेते ज्याच्यामध्ये आपण ही शिजवून घेणार आहोत। ही सुद्धा डाळ यातच टाकून घेते आणि एक 2 ते 3 वेळा आता ही मी स्वच्छ धुवून घेते। आता या डाळीमध्ये ना आपल्याला साधारण 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकायच्यात, अशा मी कट करून टाकते। सोबतच थोडीशी हळद, आता इथं आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत, अर्धा चमचा तेल आणि डाळीच्या तिप्पट आपल्याला पाणी ओतायचं आहे। एकदा हे हलवून घेऊयात आणि आता आपल्याला काय करायचं आहे, कुकरला खूप जास्त शिट्ट्या करायच्या नाहीयेत, मध्यम आचेवरती याच्या आपण 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत, जेणेकरून काय होईल, मुगाची जी डाळ आहे ना ती व्यवस्थित शिजली जाईल आणि हरभऱ्याची डाळ जी आहे ती आपल्याला अशी थोडीशी डोळ्यांना दिसेल। आता डाळ शिजतीये तोपर्यंत आपण आपलं पीठ मळून घेतोय। तर त्यासाठी इथे साधारण 2 कप हा मी मैदा घेतलेला आहे, हा आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये आपण पाव चमचा ओवा घेतलेला आहे, हा ओवा आपल्याला अशा पद्धतीने हातावरती क्रश करायचा आहे। त्यानंतर थोडंसं जिरं, थोडंसं म्हणजे पाव चमचाच आहे, हे सुद्धा हलकं असं क्रश करून घेते। चवीनुसार मीठ टाकून घेते। यामध्ये आपण 1 मोठा चमचा हे नॉर्मल आपलं तेल आहे, गरम वगैरे केलेलं नाही आहे, त्याचं मोहन वापरतोय। सगळ्या मैद्याला हे तेल असं चोळून घ्यायचं आहे। तर आपण 1 मोठा चमचा तेल घेतलेलं आहे, पण हे तेल जे आहे ते आपल्याला कमी पडलेलं आहे कारण की तुम्ही इथं बघताय अशा पद्धतीची हलकी त्याची मूठ तयार झालेली पाहिजे, तर ती होत नाही आहे। त्यामुळे मी आणखीन 1 पळी किंवा हा जो चमचा आहे तो तेल घेते, म्हणजे आपण टोटल 2 मोठे चमचे तेल वापरलेलं आहे। तर बघा आता हे अशा पद्धतीचा याचा हलका असा मुटका तयार होतोय, म्हणजे आपलं जे पीठ आहे ते परफेक्ट असं तयार झालेलं आहे। या तेलाच्या मोहनमुळे काय होणार आहे, आपले जे पक्वान आहेत ना ते मस्त खुसखुशीत असे होणार आहेत। आता आवश्यकतेनुसार पाणी वापरायचं आहे, खूप जास्त आपल्याला याचा सैलसर गोळा मळायचा नाही आहे, तर हलका असा घट्टसरच हवा आहे, त्यामुळे थोड्या थोड्या पाण्याचा वापर करायचा आहे आणि हे मळून घ्यायचं आहे। तर हे बघा इथं अशा पद्धतीनं हे पीठ आपण मळून घेतलेलं आहे, घट्टसर असा याचा गोळा मळला गेलेला आहे। आता थोडंसं हातावरती तेल घेते, याला तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल चोळून झालं की साधारण एक 15 ते 20 मिनिट याला आपल्याला रेस्टसाठी ठेवायचं आहे। आता आपल्याला करायची आहे एक चटणी, तर त्याच्यासाठी इथं मी हा ब्लेंडरचा जार घेतलेला आहे, याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेत आहे। त्यानंतर थोडासा पुदिना, आल्याचा तुकडा, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा कांदा असा कट करून घेतलेला आहे जेणेकरून पटकन तो बारीक होईल। थोडंसं जिरं टाकून घेते, पाव चमचा साखर आणि इथं थोडासा लिंबाचा रस, पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याची आहे ना आपल्याला थोडीशी पातळसर आणि एकदम फाईन अशी पेस्ट करून घ्यायची, म्हणजे अर्थातच चटणी आपण तयार करतोय। मीठ टाकायचं राहिलं ते सुद्धा टाकून घेते। तर इथं आपली ही चटणी तयार झाली आहे। याच्यासोबतच आहे ना सर्विंगसाठी आपल्याला आंबट गोड चटणी सुद्धा लागते, पण तुम्हालाही माहिती आहे की मी ती अगोदरच तयार करून ठेवलेली असते नेहमीच, तर त्याच्यामुळे ती करायची आवश्यकता नाही आहे। जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर तसं मला कमेंट करून सांगा, किंवा आपल्या जुन्या व्हिडिओमध्ये तुम्ही चेक केलं तरीसुद्धा तुम्हाला त्या चटणी तुम्हाला पाहायला मिळेल। आता हे आपण बाजूला ठेवून देऊया
कुकरच्या शिट्ट्या झाल्यात, 3 शिट्ट्या मध्यम आचेवरती करून घेतलेल्यात, गॅस बंद केला आहे. आता कुकर थंड होतोय तोपर्यंत कढईमध्ये आपण तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि इथं आपण पक्वान्न करायला घेतोय. तर त्यासाठी इथं तुम्ही बघताय हे आपलं पीठ चांगल्या पद्धतीनं भिजलं गेलेलं आहे. काय आहे ना, ज्यावेळेस आपण हे पक्वान्न करायला म्हणजे लाटायला तर आपल्याला पिठीचा वापर करायचा नाही आहे. बिना पिठीचा वापर करता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. आणि शक्यतो कसं होतं, तसं बघायला गेलं तर साधारण हे एवढ्या साईजचं एक असं, जर स्ट्रीटवरती तुम्ही गेलात तर स्ट्रीट फूड म्हणून सुद्धा हे ओळखलं जातं, तर एवढ्या मोठ्या साईजमध्ये मिळतं. पण आता अर्थातच घरी करतोय तर त्यामुळे आपल्या कढईच्या साईजनंच आपण करणार येते. तर रेग्युलर आपण चपाती जशी लाटतो तशा पद्धतीची याची चपाती लाटून घ्यायची. जर तुम्हाला असं काही वाटलं की बाबा तुमचं पीठ चिटकतंय खाली, तर मग तुम्ही थोडंसं तेल वापरू शकता. आपल्याला आहे ना हे पक्वान्न असं मस्त कुरकुरीत करायचं आहे, तर त्याच्यामुळे हे जाड ठेवायचं नाही. जाड जर ठेवलं तर मग ते असं कुरकुरीत पटकन होत नाही किंवा वेळ लागतो किंवा मग कालांतराने ते सादळतं. तर त्याच्यामुळे संपेपर्यंत कुरकुरीत राहण्यासाठी लाटतानाच हे आपल्याला पातळ लाटायचं आहे. तर इथं माझी चपाती लाटून झालेली आहे आणि तुम्ही याची जाडी बघू शकता. आपली रेग्युलर चपाती असते ना तशा पद्धतीची एकदम पातळसर असं आपण हे लाटून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, हे तेलात गेल्यानंतर फुगलं नाही पाहिजे, तर याच्यासाठी अशा पद्धतीचा मी हा फोर्क घेतलेला आहे आणि हे असं त्याला होल करून घ्यायचे. याच्यामुळे काय होतं, आपले जे पक्वान्न आहेत ते फुगत नाहीत, मस्त असे चपटे राहतात, कुरकुरीत होतात. तर आता आपण अर्थातच हाताने जरी लाटली तरी पण गोल होणारच आहे, फक्त लहान मोठी साईज थोडीशी होऊ शकते. तर त्याच्यामुळे दिसायला छान दिसावं, दुसरा कोणताही उद्देश नाही. तर त्याच्यासाठी इथे मी ही प्लेट घेतलेली आहे आणि आपले सगळे पक्वान्न मग काय होतील, एकसारख्या आकाराचे निघतील, दिसायलाही छान दिसतील. त्यामुळे मी हे अशा पद्धतीनं एक्स्ट्राचं काढून टाकलेलं आहे. अर्थातच आपण पुढचं ज्यावेळेस पक्वान्न करेल त्यावेळेस या पिठाचा वापर करणार आहेत. आणि अशा पद्धतीनं बघा इथं हे मी करून घेतलेले. सेम अशाच आणखीन एक 5-6 करते आणि मग नंतर तळायला घेते. तर माझी डाळ थंड होती जसं की मी सांगितलं, त्यामुळे मी काय केलेत, एक 4 ते 5च तयार करून घेतलेलेत. तेल गरम झालेलं आहे आणि यामध्ये आता आपण हे सोडून घेऊयात. आणि जसं की मी म्हटलं, आपल्याला हे छान मस्त कुरकुरीत तळायचं आहे, तर त्यामुळे हाय फ्लेमवरती गडबड करायची नाही. मंद मध्यम आचेवरती आपण हे छान असे तळून घेणार आहोत. असा याचा रंग बदलू द्यायचा आहे पूर्णपणे. बघा मस्त असा याला कलर आलेला आहे, खरपूस, आणि अजिबात फुगलेली नाही आहे, मस्त कुरकुरीत अशी ही लागणार आहे. तर पूर्ण असं तेल निथळून घेऊ. 2 मिनिट गॅसचा फ्लेम हाय करूयात तोपर्यंत, कारण की आपल्याला पुढचे पक्वान्न याच्यामध्ये सोडून घ्यायच्यात. हे दुसरे सुद्धा व्यवस्थित असे तळले गेलेले आहेत, आपण काढून घेऊयात. तोपर्यंत इथं तुम्ही ही डाळ बघा, अगदी परफेक्ट अशी शिजलेली आहे, माहिती आहे का. म्हणजे खूप जास्त ओव्हरकुक झालेली नाही आहे किंवा एकदम ही कच्ची राहिलेली नाही आहे. आपण याच्या मीडियम फ्लेमवरती फक्त 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. हा बघा, ही अशा पद्धतीची आपल्याला हवी आहे. त्याला हलकं असं आपल्याला असं घोटून घ्यायचं नाही आहे पूर्णपणे, फक्त असं मिक्स करायचं आहे, जेणेकरून काय होईल, मुगाची जी डाळ आहे ना ती अशी एकजीव होण्यासाठी किंवा अशी एकसंध दिसण्यासाठी मदत होईल आणि आपली हरभऱ्याची डाळ ही अशा पद्धतीची आपल्याला कुठे कुठे दिसेल. आता आपण पक्वान्न ज्या तेलामध्ये तळलं होतं त्यातलं साधारण 1 चमचा तेल घेतलेला आहे आणि इथं तूप. तर तुम्ही पूर्णपणे तूपही घेऊ शकता किंवा माझ्याप्रमाणे तेल आणि तूप मिक्स असा तडका दिला तरीही चालेल. हलकं असं गरम झालं की मी गॅस बंद करते आणि याच्यामध्ये टाकते थोडंसं जिरं आणि यातली निम्मीच ही लाल चटणीची पावडर टाकणार आहे. जिरं अगदी फुलू देऊयात. त्यानंतर थोडासा गरम मसाला आणि आता हा तयार झालेला तडका आपल्याला या डाळीवर टाकायचा आहे. यावरतीच आता आपण काय करतोय, ही काळी मिरी आहे तर त्याची काळी मिरी कुटलेली थोडीशी, त्यानंतर जिरा पावडर, मीठ आपण डाळ शिजवतानाच टाकलेलं आहे आणि कोथिंबीर. तर इथं बघा, हे आपलं डाळ पक्वान्न तयार झालेलं आहे आणि सोबतच ज्या काही चटण्या, जी काही तयारी आपल्याला लागते ती सगळी झालेली आहे. आता आपण हे सर्व करायला घेऊयात.
हे सगळा तडका छान व्यवस्थित असा आपण एकत्रित करून घेऊयात. ही आपली घरगुती पद्धत झाली. ज्यावेळेस आपण घरगुती डाळ पकवान करतो त्यावेळेस अशा पद्धतीनं हे सर्व केलं जातं. आणि आता मी तुम्हाला दुसरी एक भन्नाट अशी पद्धत दाखवणार आहे की जी सगळ्यांनाच आवडते. इथं तुम्हाला मी मगाशी म्हटलं होतं की हे जे पकवान आहेत ते आपल्याला मस्त असे कुरकुरीत करायचे असते. तर मी तुम्हाला दाखवते. हे अशा पद्धतीनं झाले पाहिजेत. यम्मी. हे बघताच आहे ना अक्षरशः तोंडाला पाणी सुटतंय. म्हणजे कोणीही जिभेवरती अजिबात कंट्रोल करू शकणार नाही अशा पद्धतीची ही रेसिपी आहे. तुम्हाला सांगू का, अर्थातच ही रेसिपी सिंधी आहे तर त्याच्यामुळे त्याचा जो वेगळा टच आहे ना, म्हणजे कसं असतं आपण ज्या पद्धतीनं झणझणीत अशा भाज्या करतो ना, तर तशी पद्धत न वापरता यांची जी पद्धत आहे ती हलकी अशी सॉफ्ट, थोडीफार तिखटही असते पण मस्त गोड चटपटीत अशा चवीचं हे डाळ पकवान आहे. तर मला असं वाटतं की याच्यासाठी आपल्याला काहीच वेगळं आणायचं नाही आहे किंवा जे आपल्या घरात नाही आहे ते मी तुम्हाला दाखवलेलं नाहीच आहे. सगळं साहित्य घरातलंच आहे. तर एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला 100% ही रेसिपी आवडणार आहे. आणि मला असं वाटतं एकदा जर तुम्ही ही रेसिपी ट्राय केली ना, तुम्ही परत परत सारखी हीच रेसिपी ट्राय करताल घरी. तुम्हाला एवढी आवडणार आहे. चला तर मग अशाच पद्धतीच्या छान छान नवनवीन वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपी शो हे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूयात एका नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत बाय.